नमस्कार. मी तेजस्विनी कांबळे, आयोजकांच्या वतीने ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित सर्व मान्यवरांचे, सहभागी प्रिय बंधू आणि भगिनींचे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सहर्ष स्वागत. सर्वप्रथम आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मराठी पत्रकार दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा एक महत्त्वाचा क्षण आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी लावलेला सत्य आणि नीतिमूल्यांचा दीप प्रत्येक पत्रकाराने आपल्या कार्यातून तेजस्वी ठेवायला हवा. दर्पण दिन आणि मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करते की त्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावे. मॅडम स्पॉटलाइट करा मला. बीके महा एज्युकेशन. येस. ठीक आहे, तेजस्वी. धन्यवाद सर. आपण सर्वजण जाणताच की 28 डिसेंबर 2024 रोजी प्राध्यापक डॉक्टर किरण ठाकूर यांचं अल्पशा आजाराने वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय तापट सरांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर किरण ठाकूर यांना आपल्या सर्वांकडून श्रद्धांजली जे काही आपलं मनोगत आहे ते व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. डॉक्टर किरण ठाकूर हे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे 2001 ते 2007 या काळामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते आणि त्याच्या आधी जवळपास 31 वर्ष त्यांनी सक्रिय पत्रकारिता केली. इंडियन पोस्ट नावाच्या वर्तमानपत्रामध्ये ते होते आणि मुख्यतः वृत्तसंस्थांमधली बातमीदारी. त्यामुळे हिंदुस्थान समाचार नंतर वेगळं झाल्यानंतर त्याच्यात युनायटेड न्यूज ऑफ इंडिया UNI या प्रसिद्ध वृत्तसंस्थेमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केलं आणि 2001 मध्ये ज्या वेळेला आपल्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले त्यावेळेला विभागामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे उपक्रम हे त्यांनी सुरू केले आणि साध्या सोप्या भाषेमध्ये बातमी लिहिणं आणि विद्यार्थ्यांकडनं त्या पद्धतीने प्रत्यक्ष बातमीदारी करून घेणं आणि मुद्रित पत्रकारितेच्या संदर्भामध्ये त्यांना प्रात्यक्षिकांचा अनुभव देणं या गोष्टी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर केल्या. त्यामुळे विभागामध्ये त्या संदर्भातलं तंत्रज्ञान उपलब्ध करणं, चांगली संगणक प्रयोगशाळा त्यासाठी उभी करणं हे काम त्यांनी केलं. आज आपण जो विषयाच्या संदर्भात बोलतो आहोत AI आणि त्याचा माध्यमांवर होणारा परिणाम. 2000च्या सुरुवातीला इंटरनेट ज्या वेळेला आलं त्यावेळेला इंटरनेटचा माध्यमांमध्ये कसा स्वीकार होईल आणि माध्यमांवर काय परिणाम होईल या बाबत सुरुवातीला अभ्यास करणारे जे मोजके पत्रकार आणि माध्यमकर्मी होते त्यांच्यामध्ये डॉक्टर किरण ठाकूर सरांचा महत्वाचा सहभाग होता आणि त्यांची PhD ही सुद्धा भारतीय वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या आणि त्यांचं काम हे कसं चालतं या संदर्भात होतं आणि त्यांना सतत उत्सुकता होती आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा नवतंत्रज्ञान शिकून घेणं आणि ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं असं त्यांचा प्रयत्न होता. पुणे श्रमिक पत्रकार संघ ही जी पुण्यातल्या पत्रकारांची संघटना आहे
त्या पत्रकार संघाचे ते 1 वर्ष अध्यक्ष होते. आणि नवी पेठेमध्ये पत्रकार संघाची जी वास्तू आहे त्या वास्तूच्या उभारणीमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. पुण्यामध्ये पत्रकार नगर जे पत्रकारांची वसाहत म्हणून उभं राहिलं, तर त्याच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा सहभाग होता. आणि विभागामध्ये असताना त्यांनी विद्यार्थ्यांना जसं सतत प्रोत्साहन दिलं, त्याचबरोबर शिक्षकांनी संशोधन करत राहावं यासाठी सुद्धा त्यांनी काही युजीसीचे प्रोजेक्ट्स विभागामध्ये आणलेले होते. त्या संदर्भातले सुद्धा काही मोनोलॉग हे त्यांनी प्रसिद्ध केले. विभागातून निवृत्त झाल्यानंतर मुद्रा इन्स्टिट्यूट जे आहे अहमदाबादमध्ये, त्या ठिकाणी त्यांनी संशोधन आणि ऍडजंक्ट प्रोफेसर म्हणून काम केलं. त्याचबरोबर फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ऍडजंक्ट प्रोफेसर म्हणून काम केलं. आणि त्यांनी पत्रकारितेच्या संदर्भामध्ये काही पुस्तकंही लिहिली. त्यातली 2 पुस्तकं आपल्या सर्वांना खरं महत्वाची आहेत. सर्वच पुस्तकं उपयुक्त आहेत, पण टीचिंग प्रिंट जर्नलिझम असं एक त्यांचं पुस्तक एक महत्वाचं आहे. ते आपल्याला सर्वांना अभ्यासक्रमामध्ये उपयोगी पडू शकतं. आणि न्यूजपेपर इंग्लिश नावाचं एक पुस्तक सुद्धा त्यांनी जे प्रकाशित केलेलं आहे तेही उपयोगी पडू शकतं. माखनलाल विद्यापीठासाठी त्यांनी हँडबुक ऑफ प्रिंट जर्नलिझम असं पुस्तक लिहिलं. ते आता माझ्याकडे उपलब्ध नाही, पण तेही आपल्याला सर्वांना उपयोगी पडू शकतं. त्यामुळे पत्रकार आणि माध्यमाचा शिक्षक म्हणून त्यांनी जी पिढी एक प्रकारची घडवलेली आहे, तर त्या सर्वांबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये तर आदर आहेच, त्यांच्या सगळ्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांच्याविषयीची एक चांगली श्रद्धा ही सर्वांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या विभागाच्या विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगभरातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणले आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. माध्यम क्षेत्रालाही या गोष्टीचा अपवाद नाहीये. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलताना आपल्याला दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे या विषयावरती विचारमंथन करण्याकरता आजच्या या मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सदरच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, मुंबई विद्यापीठ मुंबई, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई या विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागातर्फे संयुक्तपणे योजले आहे. महाराष्ट्रातील या 9 सहभागी विद्यापीठाचे पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारिता आणि जनसंवाद विभागास वैभव प्राप्त करून दिले, अनेक गुणवंत यशवंत विद्यार्थी घडविले, त्यांच्या संशोधन आणि विचार मंथनातून तयार झालेले ज्ञानसंचय या सर्व अमर्याद कार्याचे, समाजासाठी त्यांनी उचललेल्या पावलांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. त्यांच्याच प्रयत्नातून आजचे हे व्याख्यान इथे योजले आहे. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या समवेत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत ज्यांची खरं तर आपल्या सर्वांना ओळख आहे असे आपल्याला लाभलेले तज्ञ व्याख्याते सन्मान्य श्री सम्राट फडणीस, संपादक दैनिक सकाळ माध्यम समूह, त्यांचे मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. तसेच आपल्या समवेत आहेत सन्माननीय श्री विनायक पाचलक सर, संस्थापक थिंक बँक, यांचे देखील मी मनस्वी स्वागत करते. तसेच आपल्या समवेत आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर, विभाग प्रमुख कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, माननीय प्राध्यापक डॉक्टर निशा पवार, विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर, विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, माननीय प्राध्यापक डॉक्टर दिनकर माने, विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, माननीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकर, संचालक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड,
माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट, विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे. माननीय प्राध्यापक डॉक्टर सुंदर राजदीप, विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ मुंबई. माननीय प्राध्यापक डॉक्टर मोईज हक, विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ नागपूर. आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर मीरा देसाई, विभाग प्रमुख, श्रीमती नाथीबाई ठाकरसी, महिला विद्यापीठ मुंबई. मी ते उपस्थित सर्वच मान्यवरांचे पुनश्च मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते माननीय प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर सरांना. नमस्कार. सुरुवातीला सर्वांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथे ऑनलाईन जे सगळे उपस्थित झालेले आहे यांचं सगळ्यांचं आमच्या सर्व विद्यापीठाच्या विभाग विद्यापीठाकडनं मी स्वागत करतो. आज मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये मान्यवर आदरणीय फडणीस सर, आदरणीय पाचलक सर आज आपल्याला व्याख्यान देणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे या विषयावर ते आपले विचार मांडतील. हा एक नवीन प्रयोग जो आहे तो आम्ही एक 3-4 वर्षापूर्वीपासून हा प्रयोग सुरू केला सगळ्या विद्यापीठाने. सुरुवातीला हा आमचा 4था कार्यक्रम आहे. याआधी विद्यापीठ जी आहेत ती यावेळेला 9 विद्यापीठं आहे. याच्या आधी कधी 2 विद्यापीठे, कधी 3 विद्यापीठे, कधी 4 विद्यापीठे अशा पद्धतीने आम्ही ऑनलाईन हे कार्यक्रम घेतले होते. यावेळेला मुळे मॅडमचा फोन आला आणि ते म्हणाले, सर आपल्याला आपण एक काहीतरी मागच्या वेळेलाच आपण कार्यक्रम घेतला होता एकत्रित संयुक्तपणे, तसा आपण एक कार्यक्रम घेऊया आणि इतर सगळी विद्यापीठं आपण सगळी एकत्र आली तर चांगलं छान होईल. सगळे विद्यार्थी एकत्र येतील आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगलं व्याख्यान, चांगल्या तज्ज्ञ लोकांची व्याख्यानं ऐकायला मिळतील. पत्रकारितेमध्ये ज्यांचे खूप अनुभवी असे अनेक वर्ष काम करणारे जे तज्ज्ञ आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांची व्याख्यानं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऐकायला मिळतील. कारण प्रत्येक ठिकाणी जे आहे ते जो तो विभाग आपले आपले कार्यक्रम करतो आणि त्या पद्धतीने वेगवेगळे व्याख्यानं ठेवत असतो, वेगवेगळे कार्यक्रम करतो. पण एक महाराष्ट्र स्तरावर सगळे विद्यापीठांचे पत्रकारिता विभाग, जनसंवाद विभाग एकत्र येऊन एक कार्यक्रम करणं हा एक मोठा प्रयोग आहे. आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्येच अशा पद्धतीचे कार्यक्रम सगळे मिळून एकत्रित किंवा संयुक्तपणे झाले नसतील. हा प्रयोग महाराष्ट्रात आपण सगळ्या विद्यापीठांनी केलेला आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुनश्च सगळ्यांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुधीर भटकर सर. यानंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या ज्ञानप्रसाराच्या अनंत धारेचा गंगोक इथे कार्यरत असणाऱ्या सर्वच प्राध्यापकांमुळे सतत वाढत चाललेला आहे. इथे कार्यरत असणारे सर्व ज्ञानसूर्य अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानमय करत आहेत. अशा सर्व सहभागी विद्यापीठांच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या प्रज्ञावंत प्रमुखांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत. संयोजकाच्या वतीने एक नम्र विनंती, कृपया आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी विनंती करते माननीय प्राध्यापक डॉक्टर निशा पवार मॅडमना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय प्राध्यापक डॉक्टर निशा पवार, विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तुम्हाला नमस्कार. आज 192 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1832ला दर्पण हे वृत्तपत्र मुंबईवरून बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. त्या निमित्ताने आपण आज मराठी पत्रकार दिन साजरा करतो आहोत. हा करत असताना मराठी पत्रकारितेपुढील जी आव्हानं आहेत, विशेषतः AI आणि मीडियाच्या संदर्भात चर्चा व्हावी या कल्पनेतून आम्ही सर्वजण 9 विद्यापीठं एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेबिनारच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहेत. मलाही वाटतं ही सुद्धा एक मोठी क्रांती आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एका प्लॅटफॉर्मवर एवढ्या लोकांनी एकत्र येणं, विभाग प्रमुखांनी आणि विद्यार्थ्यांनी, रिसर्च स्टुडंटनी, हे अत्यंत महत्वाचं आहे. माझी कल्पना आपण सर्वांनी उचलून धरली. आदरणीय जे जळगाव विद्यापीठाचे भटकर सर आहेत त्यांनी या कल्पनेला मूर्त स्वरूप दिलं आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. मी अधिक वेळ घेत नाही. 1968चा आमचा विभाग आहे. डॉक्टर शिवाजी जाधव सर माझे सहकारी आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक विभागांमध्ये कमी अधिक हीच परिस्थिती आहे की आपले फॅकल्टी मेंबर्स कमी आहेत
पण भविष्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ज्ञानाची देवाणघेवाण करत आपल्या विद्यार्थ्यांना आपण सक्षम करू शकू. यामध्ये विशेषतः रॉयटर, आता जे AI मीडियाच्या संदर्भात आपल्याला खूप चांगले तज्ज्ञ, विशेषतः यामध्ये सम्राट फडणीसरांचं मोठं काम आहे. विनायक पाचलक हे तर विशेष MTechच आहेत AI मध्ये आणि सध्या PhD करतायत. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की आपण जॉईन झालात सर्वजण. आमच्या या कल्पनेला आपण भरभरून प्रतिसाद दिला. भविष्यात आपण एकत्र येऊ. पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या आपल्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर निशा पवार मॅडम. यानंतर मी विनंती करते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर, विभाग प्रमुख जनसंज्ञापन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ. नमस्कार. सर्व मान्यवरांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर प्रभाकर कोळेकर. वास्तविक माझा विषय पुरातत्व आणि इतिहास आहे, परंतु मान्य रवींद्र चिंचोळकर सर हे नुकतेच निवृत्त झाल्यामुळे या विभागाचा अधिकचा कार्यभार माझ्याकडे देण्यात आलेला आहे. विशेषतः हा माझा विषय वाचण्यापुरता आहे, परंतु अध्यापनापुरता मी त्याच्यामध्ये नाही आहे. परंतु सर्व जे मान्यवर इथे उपस्थित आहे त्यांचे योगदान हे खूप महत्वाचं आहे. आणि इतिहासाचा विषयाचा अभ्यासक असल्यामुळे मला याची जाणीव आहे की आम्ही ते इतिहासाचा धांडोळा घेत असताना सर्वात महत्वाचं जे सोर्स आहे ते म्हणजे त्या तत्कालीन कालखंडामध्ये निर्माण झालेले पत्रकारितेचे जे अग्रलेख असतील किंवा त्यांनी निर्माण केलेले जे वर्तमानपत्र असतील त्याचा उपयोग करून आम्ही इतिहासाची उकल करत असतो. तर वर्तमान काळामध्ये सुद्धा या लेखणीचा अत्यंत महत्वाचं योगदान आहे हे आपण विसरता कामा नये. आणि या दृकश्राव्य माध्यमातून आपण जुडत असताना आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक मोठं संधी आणि आव्हान म्हणून आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. आणि याच्यामुळे नेमकं काय परिणाम होणार आहे, करिअरमध्ये काय होणार आहे, त्याचप्रमाणे पत्रकारितेमध्ये काय होणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे आणि इतर सर्व विद्यापीठाच्या विभाग प्रमुखांचे खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो की हा अतिशय चांगला योग आपण घडवून आणला आणि आम्हाला इथे सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. यानंतर मी विनंती करते माननीय प्राध्यापक डॉक्टर दिनकर माने सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय प्राध्यापक डॉक्टर दिनकर माने, विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. मी सर्व मान्यवरांना आजच्या पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटतं प्रस्तावनेमध्ये खूप वेळ चालला असं माझं मत आहे, तरी पण मला एक सूचना मांडायची ती तेवढी मांडतो. आपण जसं आज एकत्रित आलोय असं महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यापीठांनी मिळून करिक्युलम सिलेबस तयार करण्यासाठी जर विषय आणि हे सगळे जर आपल्याला एक समान जर ठेवता आले तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये चांगले पत्रकार घडण्यासाठी खूप मदत होऊ शकेल. विभाग 50 वर्ष जुना आहे. मी एवढंच बोलून आपला निरोप घेतो. थँक्यू. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दिनकर माने सर. यानंतर मी करते माननीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकर सरांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकर, संचालक स्वामी रामानंद तीर्थ मंदिर. सर्वांना नमस्कार. मराठी पत्रकार दिन आणि दर्पण दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिनानिमित्त ऑनलाईन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे याच्यावरच आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्व आयोजक विद्यापीठांचे विभाग प्रमुख यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की अशी अभिनव कल्पना निशा मुळे मॅडम आणि सुधीर भटकर यांनी मांडली आणि सर्व विद्यापीठांनी त्याला अशाच म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिला. आदरणीय सम्राट फडणीस आणि विनायक पाचलक सर यांनी देखील या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मला कल्पना आहे की या सगळ्यांचा ऑनलाईन मध्ये जास्त वेळ आपण काही थांबवू शकत नाहीये.
मुलं पण आहेत, विद्यार्थी आहेत, संशोधक आहेत, म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही. या सर्व आयोजकांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सकाळचे संपादक सम्राट फडणीस आणि थिंक बँकचे संस्थापक विनायक पाचलक यांनी वेळ दिला, ते इथं उपस्थित आहेत ऑनलाईन, त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागत करतो. सर्व विद्यार्थी, पत्रकार, आमचे मित्र, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पत्रकार दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणारकर सर. यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते मी माननीय प्राध्यापक डॉक्टर सुंदर राजदीप सरांना. माननीय प्राध्यापक डॉक्टर सुंदर राजदीप, विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या मराठी पत्रकार दिनानिमित्त आपण 9 विद्यापीठ राज्यातली एकत्र आलो आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ही चर्चा घडून आणतोय. हे ऍक्च्युली आधुनिक तंत्रज्ञानाचं देण आहे की ज्याच्यावर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रसार माध्यमामध्ये त्याचा झालेला अंतर्भाव किंवा उपयोग याच्यावर आपण आज चर्चा करतोय. आपल्याकडे आज तज्ञ मंडळी आहेत आणि या तज्ञ मंडळीच्या माध्यमातून त्याचं मंथन आणि शिकवण्यासाठी होणारा उपयोग याची आपण आज चर्चा करणार आहोत. या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे इथेच मनोगत संपवतो. पुढील कार्यक्रमासाठी अग्रेसिव्ह. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुंदर राजदीप सर. यानंतर मनोगताची विनंती माननीय प्राध्यापक डॉक्टर मोईज हक सरांना. माननीय प्राध्यापक डॉक्टर मोईज हक, विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, नागपूर. तेजस्विनी, लोकांना जॉईन करून घे ना. हो सर. हॅलो, आवाज येतोय ना? हो येतोय सर, बोला ना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातर्फे आपल्या सर्वांना नमस्कार आणि मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला अभिवादन. तज्ञ वक्ते आहे आज, आपण त्यांच्या वक्तव्यासाठी थांबलो आहोत. मी फक्त सर्वांना शुभेच्छा, अभिनंदन आणि पुढच्या या सत्राच्या यशासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मोईज हक सर. यानंतर मनोगताची विनंती माननीय प्राध्यापक डॉक्टर मीरा देसाई. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मीरा देसाई, विभाग प्रमुख, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई. देसाई मॅडम. झाले असतील तर झालेत. परत एकदा जॉईन करून घे, कारण ते केल्याशिवाय होणार नाही. नाहीये मॅम, नाहीये. देसाई मॅडम काहीतरी बाहेर पडल्यात. हो, बाहेर पडल्यात. काहीतरी मीटिंग वेटिंगला पण नाहीये. हा, वेटिंगला पण नाहीये त्या. येस, प्रोसीड करूया का सर पुढे हो आपण? हो, प्रोसीड करूया आणि जे कोणी असतील वेटिंगला त्यांना ऍडमिट करून घे. हो हो, येस सर. धन्यवाद सर्वच विभाग प्रमुखांचे मी इथे मनस्वी आभार मानते. आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे कार्यरत असणारे माननीय प्राध्यापक डॉक्टर गोपी सोरडे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले सम्राट फडणीस सर हे सकाळ माध्यम समूहाचे संपादक आहेत. पत्रकारितेत ते 1993 पासून ते कार्यरत आहेत. स्टुडंट रिपोर्टर म्हणजे विद्यार्थी बातमीदार ते संपादक असा त्यांचा एक प्रवास आहे. पाणी, पर्यावरण, टेक्नॉलॉजी, पत्रकारितेच्या निमित्ताने त्यांनी देशभर प्रवास केला. विशेषतः बिहार, कर्नाटक, जम्मू काश्मीर मधील निवडणुकांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लंडन G20 मध्ये पत्रकार म्हणून त्यांचा सहभाग होता. मराठीतील डिजिटल जर्नलिझम मधील
प्रारंभीच्या पत्रकारांपैकी पत्रकारितेतील योगदानाबद्दल मध्ये त्यांचा सन्मान झालेला आहे. यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर, ज्याला आपण म्हणतो, त्याचा दक्षिण त्यांना प्राप्त झालेला आहे. खर तर फडणीस सरांचं परिचय जे आहे खूप मोठा आहे, पण आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण तेवढं थोडक्यात आटोपतोय. दुसरे जे वक्ते आहेत ते विनायक पाचलक सर आहेत. हे थिंक बँक या डिजिटल चॅनलचे संपादक असून गेल्या वर्ष डिजिटल मीडियात कार्यरत आहेत. सर आवाज येत नाहीये. हॅलो सर, आवाज येत नाहीये. हा, विनायक विनायक पाचलक हे सर थिंक बँक या डिजिटल चॅनलचे संस्थापक आहेत. संपादक म्हणून गेली 10 वर्ष ते डिजिटल मीडियात कार्यरत आहेत. व्हायंटल कंटेंट नेटवर्क या संस्थेद्वारे त्यांनी इतरही अनेक डिजिटल माध्यमात त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय ते पुढारी न्यूज या सॅटेलाइट न्यूज चॅनलचे स्ट्रॅटेजी ऑफिसर म्हणून ते आहेत. माध्यम व तंत्रज्ञान क्षेत्रात सल्ला देणारी जी संस्था आहे टोलेमी कन्सल्टंट, हे ती संस्था चालवतात. पाचलक सर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात एमटेक केलं असून सध्या ते माध्यम व तंत्रज्ञान क्षेत्रात PhD करीत आहेत. मला ही संधी दिली दोन्ही मान्यवरांचा परिचयाची, त्याबद्दल आयोजक आणि संयोगाचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राध्यापक डॉक्टर गोपी सोरडे सर. दोन्हीही व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचा लाभ आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या समवेत आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर मीरा देसाई मॅडम. त्यांच्या मनोगताचा लाभ आपण घेणार आहोत. मी माननीय प्राध्यापक डॉक्टर मीरा देसाई मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आई थिंक हम लोग ऑलरेडी लेट हैं, तो we'll start the session. I welcome all of you on behalf of SND Women's University. Thank you, Tejas. येस, धन्यवाद मॅडम. यानंतर आपण व्याख्यानाकडे वळतोय. पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्व, शांत, चिंतनशील, विवेकनिष्ठ व चिकित्सक विचारसारणी हे ज्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे, असे सन्माननीय श्री सम्राटजी फडणीस यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. तेजस्विनी, थँक्यू. सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि प्रत्येकाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. विशेषतः मुडे मॅडम, तांबट सर आणि विनायक, ज्यांच्याबरोबर मी अनेकदा डायलॉग करतो, संवाद साधतो आणि आपण बरोबर आहोत का हे तपासतो. आपण वर्तमानपत्र आणि मीडियाच्या व्यवसायामध्ये प्रयोग करत असताना अनेकदा आपले स्वतःचे प्रयोग बरोबर चाललेत की नाहीत हे कळण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि मला आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण इथं जमलोय, तर सगळ्यात आधी तो एक भाग सांगायचा आहे की अशा स्वरूपाचं मार्गदर्शन मुडे मॅडम असतील, तांबट सर असतील आणि माझा अगदी तरुण मित्र की ज्यानं थिंक बँक सारख्या एका युट्यूब चॅनलची निर्मिती केली आणि इंजिनिअरिंग असूनही, बॅकग्राऊंड असूनही पत्रकारिता माध्यमिक क्षेत्रामध्ये काम केलं, असं विनायक. या तिघांना मी अगदी सुरुवातीला धन्यवाद देऊन माझे मुद्दे मांडायला सुरुवात करतो. मी फक्त 2 मुद्द्यांभोवती मांडणी करायचं असं माझ्या मनात आहे आणि मग विनायक हा टेक्नॉलॉजी आणि प्रयोग अशा दोन्ही ठिकाणी आता AI मध्ये काम करतो आहे, तर पुढचा भाग विनायककडे सुपूर्द करावा. असं त्यातला पहिला भाग असा आहे की पत्रकारिता माध्यम क्षेत्रामध्ये येत असलेलं तंत्रज्ञान आपण किती स्वीकारतो, असा भाग आहे. आणि दुसरा मुद्दा त्यातला, स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचं आपण नेमकं काय करतो, कशा पद्धतीनं ते वापरात आणू शकतो. तर मला अगदी सुरुवातीला म्हणजे आपण मगाशी उल्लेख केला, आपण ज्या निमित्ताने जमलेलो आहे, जांभेकरांच्या, बाळशास्त्री जांभेकरांचं स्मरण करतो आहोत आपण. त्यावेळेच्या पत्रकारितेकडे आणि त्याच्या आधीच्या माध्यम क्षेत्राकडे जर बघितलं तर तंत्रज्ञानाचा अगदी प्रारंभीचा काळ होता आणि भारतामध्ये
1780ला काय विकीज गॅजेट सारखं पहिल्यांदा आपण छपाईचं तंत्रज्ञान वर्तमानपत्रांसाठी म्हणून वापरायला सुरुवात केलं. ते तंत्रज्ञान मराठीपर्यंत पोहोचायला पुढचे किती वर्ष लागली होती असा विचार केला तर असे कुठलेही तंत्रज्ञान हे पटकन जिथं सुरू झाले तिथनं पुढच्या सगळ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये अगदी पटकन पोचतं असं होत नाही. असं आपल्याला गेल्या 100-150 वर्षांच्या इतिहासात दिसेल. अपवादाकडे आपण पुढच्या बोलताना अपवादाकडे सुद्धा येऊ. पण मुद्रित माध्यमांचं तंत्रज्ञान सगळीकडे पसरायला पोहोचायला भारतामध्ये जवळपास 60 ते 70 वर्षांचा काळ गेलेला होता. असं एका रात्रीत तंत्रज्ञान सगळीकडे पोहोचलं असं घडलेलं नव्हतं. मुद्रित माध्यमांनंतर रेडिओ हा भाग माध्यम म्हणून आपण विचारात घेतला तर रेडिओचं तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचायला आणि लोकांनी ते वापरात आणायला हा मधला 2 महायुद्धांचा काळ गेलेला होता. टेलिव्हिजनच्या माध्यमाचा विचार केला तर टेलिव्हिजन माध्यम दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित होत गेलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचायला पुढचे 2 दशकांचा काळ गेला होता. आता चौथं माध्यम ज्याच्याबद्दल आपण सतत बोलतो आहोत इंटरनेट माध्यम ते भारतामध्ये जगाचा भाग 80चा आपण बाजूला ठेवू कारण जगात आणि भारतामध्ये 10 वर्षाचा फरक इंटरनेटच्या प्रसारामध्ये राहिलेला होताच. पण भारतामध्ये 95ला पहिल्यांदा इंटरनेटची काय मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिलं इंटरनेटचं कनेक्शन सुरू झालं. त्याच्यानंतरची 10 वर्ष हे इंटरनेट अतिशय संथ गतीनं आपल्याला वाढताना दिसेल. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की नाही तंत्रज्ञानाचं काय हे येतं जातं येणं काही फार फरक पडतो असं नाही. आपली पत्रकारिता सुरू राहील. पण 2005 ते 2010 या काळामध्ये पहिल्यांदा इंटरनेटचा प्रसार व्हायला लागला. 2010 ते 15 या काळामध्ये या प्रसाराचा वेग वाढला आणि 2015 ते 20 या 5 वर्षांमध्ये इंटरनेट जवळपास भारतामधल्या 60% लोकसंख्येपर्यंत पोहोचलं. आता तंत्रज्ञान किती झपाट्यानं पोहोचतं आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाकडे येऊ. अनेकदा असं मला माझे सहकारी सांगतात आणि खूप ठिकाणी असं बोललं जातं की हे काय आपला संबंध नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विशिष्ट क्षेत्रांसाठी येईल, आपला त्याच्याशी काही संबंध राहणार नाही, हे आपल्यासाठी नाही आहे, आपण याचा काय उपयोग करणार, अशा स्वरूपाची विधानं केली जातात. पण आपण गेल्या 500 वर्षांचा माध्यम आणि तंत्रज्ञानाचा विकास बघितला तर माध्यमांमध्ये तंत्रज्ञान अतिशय झपाट्यानं वाढत गेलं हे एक दिसतं. दुसरं तंत्रज्ञान क्षेत्रात जे प्रयोग होत गेले त्या प्रत्येक प्रयोगाचा माध्यमांवर परिणाम होत गेला. त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्यासाठी नाही, हे आपण याची शिकायची आवश्यकता नाही, आपल्यावर याचा काहीच परिणाम होणार नाही आणि आपलं सगळं आहे असंच राहील असं जर आपण विचारात असू तर सगळ्यात पहिला असं होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा परिणाम माध्यम क्षेत्रावर होऊ घातलेला आहे. त्याची सुरुवात 2024ला 23-24ला झालेली पण आहे आणि ती हळूहळू वाढत जाईल. जसं पहिल्यांदा बंगालमध्ये वर्तमानपत्र निघाल्यानंतर पुढचे 40-50 वर्ष लागलेली महाराष्ट्रात निघायला, त्याच्यानंतरची 40-50 वर्ष लागलेली पुढच्या ठिकाणी वर्तमानपत्र निघायला आणि TV असेल, रेडिओ असेल, इंटरनेट असेल या प्रत्येक नव्या माध्यमाचा विकास व्हायला एक विशिष्ट पिरियड घेतला गेला. आता जे येऊ घातलेलं माध्यम आहे मला वाटतं ते कुठल्याही स्वरूपाच्या माध्यमांवर प्रभाव टाकणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे स्वतंत्रपणानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणारं माध्यम क्षेत्र नव्यानं विकसित होईल असं मला एक वाटतं आहे. आणि तो टेलिव्हिजन, प्रिंट, डिजिटल या सगळ्या मीडियांवर प्रभाव टाकून एक स्वतंत्रपणानं स्वतःची विंग पुढच्या 5-10 वर्षांमध्ये तयार व्हायला सुरुवात होईल असं आत्ताचं चित्र आहे. हा पहिला भाग. आपण आता म्हणजे स्वीकारायला लागणार आहे का स्वीकारायला लागणार आहे, ते आपल्यावर प्रभाव टाकणार आहे का? प्रभाव 100% टाकणार आहे. आता हा प्रभाव कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपल्यावर पडू शकतो याचा मी एक थोडक्यात आढावा घेतो आणि मग माझं समारोप करतो. मला असं वाटतं की आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या पद्धतीनं भाषिक ठिकाणी वापरतोय ते काही मूळ वापराचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हेतू नाहीये. म्हणजे भाषिक मध्ये म्हणजे मराठीमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला वेळ लागेल, AI यायला वेळ लागेल. हिंदीमध्ये ते बऱ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आणि इंग्लिशमध्ये अतिशय उत्तम प्रमाणात आले. आपण भाषिक
वर्तमानपत्रांच्याच फक्त दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याकडे अजून 3 ते 5 वर्ष आहेत की ज्या काळात AI आपल्याला विकसित होताना दिसेल आणि आपल्याला रोजच्या वापरामध्ये यायला सुरुवात होईल. हिंदीमध्ये थोड्याफार प्रमाणात आलेला आहे, पण इंग्रजीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने आलेलं आहे. आपण वापरतोय, आपल्यावर प्रभाव काय पडेल? तर मी थोडं इतिहासात जातो. माझ्याच करिअरची सुरुवात झाली त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये कटिंग पेस्टिंग सारखे जॉब होते. खूप सारे असे जॉब होते की ज्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. उदाहरणार्थ प्रिंटिंग विभागामध्ये मशीन जिथं वर्तमानपत्र प्रिंट करतं त्या विभागामध्ये शारीरिक ताकद बघून रिक्रुटमेंट व्हायची, हमाला सारखी रिक्रुटमेंट व्हायची, कारण रोल असायचे वर्तमानपत्रांचे आणि ते रोल कॅरी करून प्रिंटिंगकडे ढकलण्यासाठी ताकद लागायची. आता ते काम रोबोट्स करतात. आता कोणाला ते रोबोटवर बसलेल्या माणसाचं वजन 35 किलो असलं तरी चालतं. पण कुठनं कुठं बदल झाला. कटिंग पेस्टिंग सारखा विभाग होता जो बातमी कापायचा आणि तो चिकटवायचा आणि त्या चिकटवलेल्या बातमीचा ट्रेसिंग केल्यानंतर वर्तमानपत्राची छपाई व्हायची. आता या कल्पना सुद्धा करू शकत नाहीत इतक्या झपाट्यानं आपण बदललो. अगदी आपण शिळा प्रेस सारखा, म्हणजे जे कोल्हापूर सारख्या भागामध्ये छपाईचं तंत्रज्ञान विकसित ज्यावेळी होत होतं त्यावेळी शिळा प्रेस सुद्धा आपण वापरायचो. एकदा जर फॉन्ट चुकला तर ते पूर्ण दगडावर नव्यानं कोरून घेऊन छपाई करायचो. आता हा सगळा एक ज्या काळात आपण त्या काळ प्रवास करत असू तर त्यावेळी असं वाटत होतं की काही बदलणार नाही, हे असंच राहणार, ह्याच्यात फार काही क्रांतिकारक बदल व्हायची शक्यता नाही. आपण आता AI कडे बघताना तो दृष्टिकोन तसाच असेल तर घातक आहे असं मला वाटतं. म्हणजे हे काय आपला संबंध नाही, हे काय आपल्यात फार बदल घडवू शकणार नाही. हे फक्त भाषांतर करेल किंवा 4 ग्रामरची करेक्शन्स करेल. AI आत्ता ज्या पद्धतीनं आम्ही प्रयोग करून बघतो आहोत, विशेषतः एका संस्थेबरोबर जी भारतामध्ये AI विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करते, त्यांच्यासाठी आम्ही डेटा गोळा करतोय. त्यावेळी असं लक्षात येते की बातमीदार बातमीदार लागतील, पण वर्तमानपत्रीय लेखक किंवा वर्तमानपत्रीय अँकरची स्क्रिप्ट ह्याच्यापेक्षा AI अतिशय उत्तम पद्धतीने आत्ताचं स्क्रिप्ट लिहू लागलेलं आहे. त्याच्यामध्ये करेक्शन्स आहेत का? ऑब्व्हियसली आहेत. करेक्शन माणसांमध्ये इतके ढिगाण आहेत तर तेवढे जवळपास अजून तरी AI मध्ये असणारच. पण 3 ते 5 वर्षांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं AI स्क्रिप्ट लिहू शकेल, अतिशय उत्तम पद्धतीनं लेख लिहू शकेल. बातमीदारी असं मी म्हणणार नाही, कारण ती घटना त्यानं पाहिल्यानंतर बातमीदार जे इमोशन आणू शकतो ते इमोशन AI आणणं शक्य नाहीये. पण किमान माहिती जर मी बेसिक पुरवली तर AI आत्ता व्यवस्थित बातमी लिहायला सुरुवात इंग्रजीत तर अतिशय उत्तम केलेली आहे. मराठीमध्ये यायला 3 ते 5 वर्ष लागू शकतात. पण त्याच्यानंतर आपली खरी कसोटी, म्हणजे तिथपर्यंत पोहोचतानाची खरी कसोटी आहे की आपण AI ला रोखायचं आहे की AI बरोबर काम करायचं. मला असं वाटतं की काम आपण बरोबरीनं हातात हात धरून करणं शक्य आहे. जसं आपण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी शिकलो, शिळा प्रेस पासून ते मशीन खूप स्पीडनं वेगानं धावणाऱ्या मशीन पर्यंत आपण येऊ शकलो. तसं जर आपण रेडिओ चॅनल मधले बदल बघितले, टेलिव्हिजन मधले बदल बघितले, युट्यूब आता आपण वापरत असताना टीव्ही मधलं काही तंत्रज्ञान वापरतो आणि युट्यूबचा रिच वापरतो आणि लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचायचा प्रयत्न करतो. तर हे सगळे बदल बघितले तर AI मध्ये आपल्याला ह्याच स्वरूपाचे हातात हात धरून चालण्याचा अप्रोच ठेवावा लागेल. आत्ता मी प्रॉम्प्ट इंजिनियर असा एक शब्द गेले 2 वर्ष माझ्या भोवती वापरलेला ऐकायला मिळतो. प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणजे ज्याचं विनायक सारखं इंजिनिअरिंग झालंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये असं नव्हे, तर ज्याला एखादी माहिती विचारण्याची, प्रश्न विचारण्याची क्षमता ज्याची किंवा वर्णन करण्याची क्षमता ज्याची उत्तम आहे, असा माणूस, याची गरज आता मीडियामध्ये सुद्धा भासते, AI वापरणाऱ्या प्रत्येक ठिकाणी भासते. ह्या माणसाचा रोल काय असतो तर तुमच्या समोरचे प्रश्न समजून घेणं आणि ते प्रश्न अतिशय मोजक्या शब्दांमध्ये फ्रेम करून AI ला विचारणं. आता हे विचारल्यानंतर AI देणारं उत्तर परत त्या ज्यांच्या समोर प्रश्न आहे त्यांच्या समोर देणं, हे प्रश्न सोडवण्याची पूर्णपणानं नवी पद्धती गेल्या 1.5-2 वर्षात विकसित झाली आहे आणि ती आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा येऊ घातलेली आहे. म्हणजे मला आत्ता भारताचे महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली, नवीन मुख्यमंत्री आले, तर मला महाराष्ट्राच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांविषयी एक लेख लिहायचा असेल तर आत्ता मी AI ला असा कुठला प्रश्न विचारणं आवश्यक आहे की ज्यामुळे मला पटकन AI लेख लिहू शकेल. हा प्रश्न विचारता येणं हे स्किल आहे
आणि हे कदाचित भविष्यातल्या उपसंपादकाचं हे काम असणार आहे की तू एआयला अतिशय उत्तम प्रश्न विचार, त्याच्याकडनं माहिती घे, ती एडिट कर आणि ती तुझ्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन जा, वाचकांपर्यंत घेऊन जा. पण आता आपण काय गृहीत धरतो, एआय मधल्या चुका आपण सांगतोय की हे एआयला हे जमत नाहीत, हे कसं चुकीच्या पद्धतीने माहिती देते. ही डेव्हलप होत जाणारी प्रोसेस आहे. आता आम्ही पुण्यामध्ये जो एक प्रयोग करतो आहे की आमचं वर्तमानपत्राच्या 1932 पासूनचा अवेलेबल असलेला कंटेंट एआयला दिला तर एआय आम्हाला काय काय सांगू शकतं. एआय आम्हाला डिझाईन करून देऊ शकतं का? एआय आम्हाला पुण्याबद्दलचं, महाराष्ट्राबद्दलचं वेगळं आकलन मांडू शकतं का? अ, एखाद्या भागात एखाद्या भागाचा विकास कसा झाला याच्याबद्दल आम्हाला काही सांगू शकतं का? तर ह्या प्रोसेसेस होणार आहेत. मानवी मेंदूला अकल्पित अशा स्वरूपाचं टास्क काही क्षणामध्ये एआय जर करून देत असेल तर प्रत्येक वेळी मी मानवी मेंदू वापरायचा का, वापरण्यासाठी पैसे मोजायचे का, हा प्रश्न भविष्यात निर्माण होईल. त्यामुळं जर मला माझ्याकडे क्युरियासिटी असेल, माझ्याकडे उत्सुकता असेल, क्युरियासिटीला मला चांगला मराठी शब्द पटकन आठवत नाहीये, पण मी क्युरियासिटी हा शब्द कायम वापरतो की मला जर क्युरियासिटी असेल, मला सतत तर जर नवीन काय चाललेलं आहे हे तपासण्याची, हे समजून घेण्याची माझी जर प्रवृत्ती असेल तर मी ह्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाला अधिक चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकतो. कदाचित माझा रोल हा बातमीदारी, उपसंपादक याच्या पलीकडे जाऊन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारख्या ठिकाणी पण मी जाऊ शकतो. विज्ञान, तंत्रज्ञान, काय वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र या क्षेत्रात येत असलेलं एआय आणि माझं एआय यामध्ये फार क्रांतिकारक असा काही फरक नसतो. एआय येईल त्यावेळी म्हणजे आत्ता जे वापरतो आहोत आम्ही आणि जे विकसित पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं होत जाताना आत्ताच दिसत आहे. त्याच्यामध्ये तुमचे जॉब जातील किंवा तुमचं काम हिरावून घेतलं जाईल असा एक प्रचार होतो. मला ते पूर्णपणानं अनाठाई वाटतो. अशी कधीच वर्तमानपत्रात असं झालेलं नाही की मी मगाशी जे जॉब सांगितले ते गेले पण ते रिप्लेस पण झाले नव्या जॉबनं. कटिंग पेस्टिंगचा जॉब गेला, आर्टिस्टचा आला. कटिंग पेस्टिंग हमालीचा जॉब गेला, रोबोट चालवण्याचा जॉब आला. प्रूफ रिडिंगचा जॉब गेला, मशीन प्रूफ रिडिंगला एआयला खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा जॉब नवीन आला. असे इव्होल्युशन जॉबमध्ये होत जाणार आहे आणि त्याची सुरुवात खरं तर गेल्या वर्षी झाली आहे की ज्यावेळी पहिल्यांदा या स्वरूपाच्या रिक्रुटमेंट मीडियामध्ये पण व्हायला लागले की एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असा प्रकारात प्रश्न विचारायला पहिल्यांदा आपण मीडियामध्ये सुद्धा माणसं नेमली आणि त्याच्यातून आता आपण पुढच्या टप्प्याकडे चाललेलो आहे. जसं मी म्हटलं की आपण टेक्नॉलॉजी शिवाय वर्तमानपत्र, टेलिव्हिजन, रेडिओ किंवा इंटरनेट यापैकी कुठलाही व्यवसाय आपला माध्यम क्षेत्रातला विदाऊट टेक्नॉलॉजी झालेला नाही. टेक्नॉलॉजी हा माध्यम व्यवसायाचा, माध्यम क्षेत्राचा कणा आहे आणि ती जेवढी चांगल्या पद्धतीने अडॉप्ट करू शकू ती माणसं तो व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने पुढे गेला असं आपल्याला अगदी विकीज गॅझेट पासून ते कालच्या आज प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांपर्यंत दिसतं. हा एक भाग. दुसरा, एआय आपल्याकडे आलेलं आहे, आपल्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे, ते अधिकाधिक उत्तम पद्धतीने शिकून घेणं, त्याच्यामध्ये अधिकाधिक प्रयोगशील राहणं, क्युरियोसिटी आपली कायम जागती ठेवणं, हे दोन मुद्द्यांच्या बळावर आपण एआयचं आत्मसात करू शकू. मला असं वाटतं की आपण त्याला आव्हान किंवा संकट असं मानण्यापेक्षा ते आत्मसात करायची बाब आहे असं मानण्याचा अप्रोच ठेवला तर अधिक उत्तम पद्धतीनं ह्या ट्रान्झिशनच्या फेजला आपण सगळे मिळून सामोरं जाऊ शकू. मला इतके माझे एआय बद्दलचे आणि माध्यमांबद्दलचे मुद्दे मांडायचे होते. मला इथं बोलवलं आणि मला माझं मत मांडायची संधी दिली त्याबद्दल मी वैयक्तिक आणि सकाळच्या वतीनं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. मी शिवाजी विद्यापीठाचा आणि मोडे मॅडमचा विद्यार्थी आहे. त्यामुळं मॅडम तुम्ही असताना असे मुद्दे मांडायची मला संधी मिळाली याबद्दल खरं तर मला माझं भाग्य असं मी समजतो. आणि आत्ता पुन्हा एकदा मी पत्रकार दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माईक तेजस्विनीकडे हँडओव्हर करतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय श्री सम्राट फडणीसजी. सरांनी एआयच्या बद्दल बरेच बारकावे त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या समोर मांडले. तसेच ज्या
मुलांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं की करिअरचं काय. आता AI आलं तर आपल्यावर अजून बेरोजगारीचा मारा होईल का असं कुठेतरी डोक्यात होतं, पण रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये फक्त आपल्याला आत्मसात करायची आहे, हे आपल्या सर्वांना इथे कळलं. आपण सर आम्हाला वेळ दिलात आणि आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने आपलं मनस्वी आभार मानते. यानंतर पुढच्या व्याख्यानाकडे आपण वळतोय. जिद्द आणि मेहनत या दोहोंची सांगड घालत ज्यांनी यशाचे आकाश आपल्या कवेत घेतलं असे सुसंवादी, विनम्र, सृजनशील व्यक्तिमत्वाचे मालकी हक्क असणारे सन्माननीय श्री विनायकजी पाचलक यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. सन्माननीय श्री विनायकजी पाचलक, संस्थापक. नमस्कार आणि तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे खरं तर बदलत्या पत्रकारितेचा एपिटोम आहे की पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला ज्याचं फॉर्मल मीडियाचं शिक्षण झालेलं नाही आणि म्हणून PhD मीडियात करायचं मी ठरवलं, अशा व्यक्तीला तुम्ही बोलावता की जो मूळ इंजिनियर आहे. याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे सर्व विभाग प्रमुखांचा, मुळे मॅडम आणि इतर सर्वांचा. आणि हीच खरी नव्या जगाची पत्रकारिता आहे असं मला वाटतं की जिथं सर्व क्षेत्रातली लोक एकत्र येणार आहे आणि प्रत्येक जणच पत्रकार झालेला आहे. त्यामुळं याच नोटवरती मी माझं जे म्हणणं आहे ते सांगायचा प्रयत्न करतो. साधारण 3 टप्प्यांमध्ये पुढची 15 मिनिटं ते 17 मिनिटं मी बोलायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर काही चर्चा करायची असेल तर त्याबद्दलही बोलू. आणि एंड करायच्या आधीच ज्यांच्या कडून मी शिकत आलो ते माझे ऍक्च्युली सिनियर मित्र, मार्गदर्शक सम्राट सर आणि बाकी सर्वजण यांचे या निमित्तानं आभार मानतो की मला बोलू देत आहेत ह्या सगळ्या ऑडियन्स पुढं. खरं तर पहिल्यांदाच मी इतक्या विद्यापीठातल्या इतक्या दिग्गज प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसमोर मीडियातल्या बोलतोय. इंजिनिअरिंग मध्ये बोलताना कदाचित जास्त सोपं असतं, त्यामुळे काही चुकलं तर समजून घ्याल. या विनंतीसह पुढचे 3 मुद्दे मला मांडायचे. मला असं वाटतं की AI आणि माध्यमं याविषयी बोलत असताना AI आणि समाज हा पहिला मुद्दा असला पाहिजे, कारण समाज हा सर्व माध्यमांचा टार्गेट ऑडियन्स आहे किंवा आमच्या भाषेत एंड युजर आहे. त्यामुळे AI ला समाज कसा बदलला याच्या किंवा कसा बदलतोय असं मला वाटतं माझ्या मर्यादित आकलनात ते पहिले 5 मिनिटं. मग AI ना माध्यमं कशी बदलतायत आणि मग आपण काय करता आलं पाहिजे, असे साधारण 3 टप्पे मी केलेत. मला समाजाबद्दल बोलताना असं सांगायचं आहे की AI ही काही फार नवीन गोष्ट नाही. 10 वर्षापूर्वी सुद्धा IBM वॉटसन नावाचा मेगा कम्प्युटर आज ज्या गोष्टी AI करते त्या सगळ्या करत होता. जसं तांबट सरांनी उल्लेख केला तसं AI विषयी अभ्यास गेले 20-25 वर्ष माध्यम क्षेत्रासंदर्भानंही चालू आहे. काय झालं गेल्या 2 वर्षात, तर AI खूप सहज उपलब्ध झाला आणि स्वस्त किंवा जवळपास फुकट उपलब्ध झाला. आणि हा खरा बदल आहे. एखादं नवीन तंत्रज्ञान ज्यावेळी सहज सर्वसामान्यांना उपलब्ध होतं आणि ते जवळपास फुकट उपलब्ध होतं तेव्हा त्यामुळे समाज बदलतो. ChatGPT हे ज्यावेळी फक्त 1200-1500 रुपयात त्याचं ऍडव्हान्स्ड व्हर्जन उपलब्ध असतं तेव्हा समाजातला प्रत्येक माणूस आज ChatGPTचा वापर करता होतो. मला खात्री आहे की आता जी 100 जण या झूम इंटरव्ह्यू या झूम कॉल मध्ये आहेत यातल्या कित्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या असाइनमेंट करायला, त्यांचा एखादा प्रोजेक्ट करायला शिक्षकांना सांगून किंवा न सांगता ChatGPT वापरलेला आहे. ChatGPT कडून इनपुट्स घेतलेले किंवा कदाचित ChatGPT ला प्रश्न विचारून तिथं आलेलं कॉपी पेस्ट करून असाइनमेंट म्हणून चिकटवलेलं आहे. सो जेव्हा सामान्य माणसाच्या हातात तंत्रज्ञान येतं तेव्हा तो बदल होतो. हा पहिला भाग समजून घेतला पाहिजे की AI आता सर्वसामान्यांना उपलब्ध झालंय आणि त्यानं समाज बदलतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की माध्यम आणि समाज म्हणून AI मुळे समाजातल्या प्रत्येकाला एकाच वेळी कंटेंट क्रिएटर बनवले आणि एकाच वेळी कन्झ्युमर बनवले. त्यामुळं आज समाजातला प्रत्येक माणूस हा कंटेंट क्रिएटर आहे. मला जाता जाता काहीतरी दिसलं आणि मी ते इन्स्टावर किंवा फेसबुकवर टाकलं तर तो त्या क्षणी पत्रकार सुद्धा झालेला असतो. आज कित्येक वेळेला कित्येक गोष्टींसाठी मी रूढार्थानं पत्रकार असणाऱ्या लोकांना फॉलो न करता त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स जे वेगवेगळ्या माध्यमांवर कंटेंट टाकतात त्यांना फॉलो करतो. याचा अर्थ ते पत्रकार असतात. उदाहरणार्थ
पुण्यामध्ये आज पाऊस पडणार का नाही यासाठी जेव्हा मी विनीत ट्रॉपमेट नावाच्या ट्विटर हँडलला फॉलो करतो आणि ते मला सर्वात रिलायबल वाटतं, तर जो पत्रकार आजपर्यंत हे सगळं काय म्हणूया आपण त्याला पर्यावरण आणि हवामान विभाग फॉलो करत असेल, त्याची जागा नकळत समाजामध्ये त्या प्राध्यापकानं त्याच्या कर्तृत्वाच्या त्याच्या अॅक्युरसीच्या जीवावर घेतलेली असते. सो समाजामध्ये आज प्रत्येक जणच कंटेंट क्रिएटर झालाय आणि प्रत्येक जणच कन्झ्युमर झालाय. प्रत्येक जण कन्झ्युमर का झालाय किंवा ते आपल्याला समजून घेणं का महत्वाचं आहे, तर आपण साधारणतः या सगळ्याकडे मास मीडिया म्हणून बघतो, पण वर्तमानपत्र वगळता पुढच्या 5 वर्षात कोणताही मीडिया मास मीडिया उरेल का याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण प्रत्येक जण आपल्या या छोट्याशा मोबाईलवरती कन्झ्युम करतोय किंवा आपापल्या स्मार्ट टीव्ही वरती कन्झ्युम करतोय आणि हे कन्झम्पशन पर्सनल आहे. मी जे बघतोय माझ्या समोर जे येतंय ते आता सम्राट सरांच्या समोर येत नाहीये, ते इथल्या विद्यार्थ्यांच्या समोर येत नाहीये किंवा मला जी स्क्रीनवर नावं दिसत आहेत त्यांच्यावरती पण येत नाहीये. आणि आता नॉन लिनियर टीव्ही थोडंसं टीव्हीत काम करत असल्यामुळं हे ज्या वेगानं वाढतंय, स्टारलिंक आल्यानंतर IPTV ज्या वेगानं घडेल, उदाहरणार्थ मुंबईतल्या कित्येक नव्या सोसायटीमध्ये केबल टीव्हीचं कनेक्शनच दिलं जात नाही, फक्त इंटरनेट टीव्ही तुम्ही वापरला पाहिजे असं सांगितलं जातं. याचा अर्थ असा की माझं टीव्हीचं कन्झम्पशन सुद्धा पर्सनल होणार आहे, ते सगळ्या समाजासाठी कॉमन असणार नाहीये. सो अधिकाधिक पर्सनल झालेला मीडिया, प्रत्येक जण झालेला पत्रकार ही या नव्या समाजाची झालेली बदल आहेत आणि हे बदल AI न केले. आपल्याला असं वाटतं की AI म्हणजे काहीतरी टूल आणि ते वापरून काहीतरी करणं म्हणजे AI, पण मूळ अख्खा नवा मीडिया हा AI वरती बसलेला आहे. कारण कोणत्याही AIचं मूळ असतं अल्गोरिदम, आणि या अल्गोरिदम वरूनच तुम्ही काय वाचताय, तुम्ही काय पाहताय, तुम्हाला काय रेकमेंड केलं जातंय हे सगळं सांगितलं जातंय. तर तुमच्या नेटफ्लिक्सचं होमपेज असेल, तुमच्या युट्यूबचं होमपेज असेल, तुमच्या ट्विटरचं होमपेज असेल, हे सगळे अल्गोरिदम ड्रिव्हन कॉन्टेंट आहेत, अल्गोरिदम ड्रिव्हन प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हे अल्गोरिदम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून AI आहे. सो ह्या अल्गोरिदम मुळे अख्ख्या समाजाला बदलण्याचं काम गेल्या 10 वर्षात ऑलरेडी झालंय. पुढच्या टप्प्यामध्ये त्या अल्गोरिदमनं मीडियाला बदलायचं काम चालू आहे आणि त्यात आपण कसं वागणार याच्याकडे आपल्याला बघायचं आहे. सो हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा असा की या अल्गोरिदमचं मूळ काय आहे. तुम्ही जर का इंटरनेटवर गेलात तर खूप वेगवेगळ्या गोष्टींवरती आम्ही इंजिनियर लोक आणि इतर लोक भांडत असतो, ते म्हणजे एक्सप्लेनेबल AI. म्हणजे मला एखादा अल्गोरिदम हा व्हिडिओ का रेकमेंड करतोय याचं लॉजिक मला कळलं पाहिजे ना बॉस. त्याला ब्लॅक बॉक्स म्हणून, कोणाला माहित नसणारी गोष्ट म्हणून का ठेवता. तर या एक्सप्लेनेबल AIच्या दृष्टीनं जी लोक प्रयत्न करतात त्यांच्या अभ्यासातून असं दिसतं की तुम्हाला जे आवडतं तेच दाखवा, हे या सगळ्या अल्गोरिदमचं सूत्र आहे. त्यामुळे मला माझ्या फीडवरती मी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, मला खाण्यापासून कपडे घालण्यापासून काय आवडतं, फक्त त्याचंच फीड सातत्यानं दिसत राहतं. त्यामुळे ज्याला आपण घेटॉयझेशन म्हणतो, असं घेटॉयझेशन समाजाचं तर झालेलंच आहे, पण माझ्या घरात सुद्धा झालेलं आहे. एकाच घरात राहून सुद्धा मी आणि माझा भाऊ किंवा बहीण हे वेगळ्या प्रकारे गेल्या 5 वर्षात इव्हॉल्व्ह झालेलो असू, कारण आमच्या मोबाईल मधला अल्गोरिदम आम्हाला काय दाखवतोय हे कुणालाही माहित नाही. सो हा समाजामध्ये झालेला तिसरा महत्वाचा बदल आहे. आणि चौथा महत्वाचा बदल जो गेल्या 2 वर्षात झाला तो म्हणजे दर 60 सेकंदानं माझ्या मेंदूला नवीन ट्रिगर बसायची मला सवय झाली. उदाहरणार्थ माझं व्हॉट्सअपचं स्टेटस 30 किंवा 60 सेकंदाचं आहे, माझं इंस्टाग्रामचं रील 30 किंवा 60 सेकंदाचं आहे. त्यामुळे जेव्हा माध्यमकर्मी म्हणून तुम्ही मी काम करू तेव्हा माझ्या ऑडियन्सला दर 1 मिनिटानं नवीन ट्रिगरची मानसिक सवय झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण तो आपला एंड युजर आहे. सो समाजामध्ये AIनं काय बदललं ह्याचे हे 3-4 प्रमुख मुद्दे आहेत. याची जाणीव आपल्याला पुढे काम करताना असली पाहिजे असं वाटलं म्हणून त्याच्याबद्दल बोललो. तर मी दुसऱ्या टप्प्याकडे येतो की AIनं मीडियात काय बदललं. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल कंटेंट इज किंग, पण त्याच्या पुढचं वाक्य असं असतं की कंटेंट इज किंग बट डिस्ट्रीब्युशन इज गॉड. सो याचं सम्राट वर्तमानपत्रातले आहेत, तुम्ही सगळ्यांनी टीव्ही मध्ये वगैरे काम केलं असेल. डिस्ट्रीब्युटरच्या हातामध्ये असतं की आपण कितीही भारी प्रॉडक्ट केलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतंय का नाही. AIनं काय बदललं तर डिस्ट्रीब्युशन बदललं.
आणि AI इज द न्यू डिस्ट्रीब्युटर, अल्गोरिदम इज द न्यू डिस्ट्रीब्युटर. त्यामुळं तुम्हाला फक्त चांगला कंटेंट तयार करून उपयोग नाही, तर तो चांगला कंटेंट कसा पोचवायचा, म्हणजे कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, यावर प्रत्येकानं काम करायची गरज आहे. म्हणून मी माध्यमाचा विद्यार्थी नाही, माझ्याहून अधिक चांगले इंटरव्ह्यू घेणारे कमीत कमी 1000 जण या माध्यम क्षेत्रात आहेत याची मला विनम्र जाणीव आहे. माझ्याहून अधिक चांगले इंजिनियर लाखो नाहीत याची मला विनम्र जाणीव आहे. पण थिंक बँकचा प्रयोग मला इथं बोलवण्या इतपत यशस्वी का झाला, तर फक्त कंटेंट कळण्याबरोबरच तो अल्गोरिदम कसा काम करतोय, आपला कंटेंट कसा डिस्ट्रीब्यूट होतोय आणि त्यात आपला कंटेंट कसा पुश केला पाहिजे, ह्याचं एक प्रायमरी ज्ञान असणं हे माझ्यासाठी फायद्याचं ठरलं. त्यामुळं येथून पुढं माध्यम क्षेत्रातल्या प्रत्येकाला डिस्ट्रीब्युशन समजून घ्यावं लागणार आहे. या अल्गोरिदमला बरोबर घेऊन आपला कंटेंट कसा पोचवायचा, ही लढाई येथून पुढं प्रत्येकालाच लढावी लागणार आहे. त्यामुळंच जर्नलिस्ट असणं, मी माध्यम शिकतोय म्हणजे माझं काम झालं असं होईल असं मला वाटत नाही. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकणं, जसं सम्राटने उल्लेख केला, किंवा बेसिक अल्गोरिदम शिकणं, हे आता प्रत्येकासाठी, या इथं असणाऱ्या 100च्या 100 लोकांसाठी, प्राध्यापकांसह गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण हा माध्यम क्षेत्रातला बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी की माध्यम नक्की कशासाठी आहेत, हा प्रश्न आता प्रत्येक माध्यम कर्मीला, त्यांच्या ओनर्सना आणि ओव्हरऑल समाजालाही सुद्धा पडलेला आहे. समजा एखादी घटना घडली तर त्या घटनेची माहिती पुढच्या 5 मिनिटांमध्ये मला आयदर व्हॉट्सअपवरती किंवा पुश नोटिफिकेशन मधून किंवा ट्विटरवरती मिळालेली असते. मग बातम्या सांगणं हे काम माध्यमांचं उरलंय का? मग या बातमीच्या पलीकडे काय आहे हे सांगणं हे माध्यमाचं काम आहे का? उदाहरणार्थ, एका प्रख्यात शास्त्रज्ञांचं काल परवा दुर्दैवी निधन झालं, त्याची माहिती सगळ्या व्हॉट्सअप आणि ट्विटरवरती आलेली होती, पण ते शास्त्रज्ञ प्रख्यात का आहेत यासाठी मी वर्तमानपत्राकडे गेलो. जर का त्यात काही व्हिज्युअल एलिमेंट असतील, उदाहरणार्थ कोरियामध्ये विमानाचा क्रॅश झाला, तर मी टीव्ही माध्यमाकडे गेलो. आणि याच्या पलीकडं जेव्हा माझ्या मेंदूला मला काहीतरी खुराक द्यायचा असतो, एखाद्या विषयावर अधिकाधिक समजून घ्यायचं असतं, तेव्हा कदाचित मी डिजिटल माध्यमाकडे आणि पॉडकास्टकडे जातो. सो अशा वेळेला प्रत्येक माध्यमाची काय युझॅबिलिटी आहे हे युजरनं ठरवून घेतलंय, माध्यमांनी ते मान्य केलंय का नाही मला माहित नाही. उदाहरणार्थ, प्रायमरी माहितीसाठी डिजिटल मीडिया, टेक्स्ट मधला ट्विटर, व्हॉट्सअप, या माहितीच्या व्हिज्युअलसाठी तात्कालिक टीव्ही मीडिया, आणि या सगळ्याच्या ट्रस्टेड डिटेल्ड इन्फॉर्मेशन आणि इन्साइटसाठी प्रिंट मीडिया, आणि याच्याहून पलीकडे जाऊन जर का मला व्ह्यूज समजून घ्यायचे असतील तर मी डिजिटल मीडियाकडे जातो. एका बाजूला टीव्ही मीडियातले डिबेट्स, डिस्कशन्स आणि लॉंग फॉर्म इंटरव्ह्यू संपले, मात्र तीच जागा डिजिटल मीडियावरच्या आमच्यासारख्या असंख्य पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सनी घेऊन टाकली. थोडक्यात काय तर माणसाची ही सगळी गरज होती ती त्यानं वेगवेगळ्या बकेटमध्ये टाकली. अशा वेळेला आपण कोणत्या मीडियात काम करतोय, तो मीडिया कशासाठी आहे आणि त्याचा युजर म्हणून काय वापर केला जातोय हे समजून घेणं माध्यमकर्मी म्हणून येथून पुढे प्रत्येकासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचं एक छोटंसं उदाहरण, अगदी काल रविवार होता, रविवार पुरवण्या वाचणं हे प्रत्येक माध्यमकर्मीचं काम असतं. तसं मी बघितल्यावर मला सप्तरंगाची 4 पानं वाढलेली दिसली, संवादची 2 पानं वाढलेली दिसली. सो एकूणातच बातम्यांपेक्षा फीचर्स आणि व्ह्यूज यासाठी आता मुद्रित माध्यम असणार का हे समजून घेण्याची पुढची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या सर्व माध्यमांना एकमेकांबरोबर को एक्झिस्ट करावं लागेल, कारण या प्रत्येक माध्यमाची मर्यादा आहे जी AI मुळेच तयार झाली. AI मुळे आलेली लिमिटेशन अशी आहे की जर का तुमचा कंटेंट बघणारे विशिष्ट युजर नसतील तर तुमचा कंटेंट पुशच होत नाही. अत्यंत सोपं उदाहरण द्यायचं झालं तर शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी अशा विषयाबद्दल मला जर का व्हिडिओ बनवायचा असेल तर मी माझ्या प्लॅटफॉर्मवरून तो बनवू शकत नाही, कारण तो कन्झ्युम करणारा मिनिमम ऑडियन्स माझ्याकडे नाही. त्यामुळे तो हजारभर लोकांपर्यंत पोहोचेल. आणि याचा दुर्दैवी भाग असा की माझ्या पुढच्या काही व्हिडिओजना हा हिस्टॉरिकल डेटा त्रास देईल की अरे यांचे व्हिडिओ चालत नाही, त्यांना कमी पुश करा. मात्र एखाद्या वर्तमानपत्राकडं, एखाद्या ब्लॉगरकडं, एखाद्या मॅगझिनकडं ही ताकद कायम राहील की ते असा लेख लिहू शकतात की जे संपादकाला वाटतं की हे महत्वाचं आहे
आणि लोकांनी वाचलं पाहिजे आणि फिक्स डिस्ट्रीब्युशन मेकॅनिझम मधून ते पोहोचवू शकतात. सो एआय ना माध्यमांच्या जसे वेगवेगळे बदल आणले तशा वेगवेगळ्या नव्या लिमिटेशनही तयार केल्या आहेत. त्याला कोप अप करून आपण कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो ही येथून पुढची माध्यमांची लढाई आणि माध्यमकर्मींची लढाई असणार आहे असं मला वाटतं. मग आता आपण काय करायला हवं तर माध्यमकर्मी म्हणून खरं तर मी यातला फार बेस्ट ऑथॉरिटी नाही, पण अनुभवातनं एवढं सांगू शकतो की आत्ता पहिल्यांदाच चांगल्या क्युरेटरची गरज आहे. इतका कंटेंट बनतोय पेपर पासून, टीव्ही पासून, डिजिटल पासून, कारण प्रत्येक जणच कंटेंट क्रिएटर आहे. अशा वेळेला चांगला क्युरेटर म्हणजे चांगला माध्यमकर्मी म्हणजे चांगला पत्रकार हे येथून पुढचं कदाचित भविष्यातलं डेफिनेशन पत्रकाराचं आणि माध्यमकर्मीचं असू शकतं. कारण कंटेंट तर भरपूर तयार करून झाला. आज अगदी शेअर कसे घ्यावे तिथं पासून ते परराष्ट्र धोरण काय असावं इथंपर्यंत प्रचंड कंटेंट उपलब्ध आहे. पण यातलं काय चांगलं आणि काय वाईट हे मात्र मला सांगणारं कुणीच नाहीये. आणि हेच काम पूर्वी पत्रकार करायचा. आजही समाजाच्या मनामध्ये पत्रकारानं सांगितलंय म्हणजे ते खरं आहे हा विश्वास आहे. आणि हा विश्वास जपणं आणि तो विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी काम करणं हे नव्या जगातल्या पत्रकाराचं काम असेल असं मला वाटतं. याचं कारण तुम्ही एआयचा वापर म्हणताना तर आत्ता आपण जी स्क्रीन पाहताय त्या स्क्रीनच्या सगळ्यात डावीकडे एक चांदणी लुकलुकतीये. त्या लुकलुकणाऱ्या चांदणीचा अर्थ असा आहे की मी हे बोलतानाच माझं भाषण ट्रान्सक्रिप्ट होतंय. सम्राट सरांचं भाषण ट्रान्सक्रिप्ट झालंय. ते कदाचित 80% बरोबर असेल, पण फक्त 20% काम करून दुपारी 4 वाजता या भाषणाची बातमी, या भाषणाचा लेख सर्व माध्यमांना उपलब्ध होणं सहज शक्य आहे. पूर्वी हे काम एखाद्या पत्रकारानं केलं असतं. तो या कार्यक्रमस्थळी आला असता, तो या झूम मीटिंग मध्ये आला असता, त्यानं मुद्दे काढले असते आणि मग बातमी करून दिली असते. हे काम पत्रकाराकडून निघून तंत्रज्ञानाकडे ऑलरेडी गेलेलं आहे. पण ह्यातनं एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं काय घ्यावं, एखाद्या अंडर ग्रॅज्युएटच्या जर्नलिस्टिक स्टुडंटनं काय घ्यावं, एखाद्या फॅकल्टीनं काय घ्यावं हे सांगण्याची बुद्धी अजून एआयला नाही. ती इतक्या लवकर येईल असं वाटत नाही. सो एआयला ऍज अ कॉम्प्लिमेंटरी टूल म्हणून वापरून त्याच्यात ह्युमन इंटेलिजन्स ऍड करणं हे पत्रकाराचं काम राहणार आहे. आणि मी ज्या मूळ मुद्द्यावरून सांगत होतो की आजही अगदी आमच्या घरात, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, समाजामध्ये पत्रकारानं सांगितलं म्हणजे खरं आहे हा मुद्दा आहे आणि तो पुढचे 50 वर्ष राहणार आहे. सो डीप फेक तुम्ही ऐकलं असेल. आम्ही खूप डीप फेकचे व्हिडिओ बनवले. आत्ता मी जे काम करतोय ते असं आहे की माझे मराठीतले व्हिडिओ 4 इतर भाषांमध्ये ऑटोमॅटिक एआयनं जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला खरं काय आणि खोटं काय हे या समाजाला सांगणारं कुणीही उरलेलं नाही. आणि खरं आणि खोट्यातली गॅप, पूर्वी असं म्हणायचे की कानानं ऐकलं ते खोटं आणि डोळ्यानं बघितलं ते खरं. आता कानानं ऐकलं तेही खोटं, डोळ्यानं बघितलं तेही खोटं. खरं शोधण्यासाठी काम करावं लागणार आहे. आणि जितकं खरं शोधण्यासाठी जास्त काम केलं जाईल त्या पत्रकाराला, त्या माध्यमकर्मीला किंमत राहणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी आणि माध्यमकर्मींनी आपल्या लॉंग टर्म सर्व्हायव्हलसाठी खरं सांगणं, शोध पत्रकारिता करणं, जे सतत अवेलेबल आहे त्याच्या पुढे जाणं हे जास्त मला गरजेचं वाटतं. कारण त्यासाठीच ते आहेत, हे समाजानं डिफाईन केलंय आणि आता त्यांची गरज खूप जास्त आहे. कोणती गोष्ट समाजातून गेल्या 10 वर्षात निघून गेली आहे आणि पुढच्या 10 वर्षात अधिक वेगाने निघून जाईल असं वाटतं तर ते आहे ट्रस्ट. कुणी कोणावर का विश्वास ठेवायचा याच्याबद्दल कुणालाही खात्री नाही. कुणाला हे पेड वाटतं, कुणाला तो प्रपोगंडा वाटतो, कुणाला दिसतंय ते खोटंच वाटतं. अशा वेळेला सर्व माध्यमकर्मींनी कोणत्या गोष्टीसाठी स्ट्राईव्ह करावं असं मला वाटतं तर ते आपली विश्वासार्हता मिळवण्यासाठी स्ट्राईव्ह करावं. कारण ट्रस्ट विल बी द करन्सी ऑफ फ्युचर. ह्या माणसावर माझा विश्वास आहे, ह्या संस्थेवर माझा विश्वास आहे, ह्यानं चालवलेल्या युट्यूब चॅनलवर माझा विश्वास आहे आणि हा विश्वास कित्येक महिन्यांच्या कन्सिस्टंट एफर्ट्सनं बनतो. आमच्या ऑफिसमध्ये खाली एका ठिकाणी आम्ही एक वाक्य लिहून ठेवलंय, ते म्हणजे रिपिटेशन बिल्ड्स रेप्युटेशन. सो सातत्यानं एखादी कृती करण्याला पर्याय नाही. खूप लोकांना असं वाटतं निवडणुकीच्या आधी खूप पोर्टल्स निघतात आणि निवडणुकीनंतर गायब होतात की क्विक सक्सेस मिळेल, टेक्नॉलॉजीमुळं फास्ट सगळं करता येईल. असं नाहीये. उलट एआय मुळे माणसावरचा विश्वास,
आणि माणसावरची क्रेडिबिलिटी बनवण्याचा वेळ वाढणार आहे. त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागणार आहे. पण मग अजून काय करता येणार नाहीये, तर जी कामं AI करतं त्या कामांमध्ये आपण शक्यतो पडू नये. ते जॉब कॉम्प्युटरच्या वेळी रिडंडंट झाले, ते काम मोबाईलच्या वेळी रिडंडंट झाले, ते आजही रिडंडंट होणार आहे. ट्रान्स्क्रिप्ट करण्यापासून, भाषांतर करण्यापासून ह्याच्यावरती AI काम उत्तम करणार आणि ते आपल्याहून जास्त चांगलं करणार. पण विचार करणं आणि मानवी मनाच्या प्रतिभेनं विचार करणं, इतका कंटेंट जो 10,000 वर्षाच्या इव्हॉल्युशननं माणसाच्या मेंदूला मिळालाय, तो सेकंडरी डेटा वापरून AI ला मिळणं शक्य नाही. त्यामुळे येथून पुढं जसं सम्राट सर म्हणाले तसं प्रश्न विचारणं आणि त्याच्याही पुढे जाऊन विचार करणं ही खूप मोठी ऍसेट ठरणार आहे. विचार न करणाऱ्या माणसांना मशीन रिप्लेस करणार, चांगले प्रश्न न विचारू शकणाऱ्या माणसांना मशीन रिप्लेस करणार. मग हे दोन्ही कसं करायचं हे शिकणं, हे शिकलं तर असंख्य संधी आहेत. आज सर्वाधिक चांगला काळ माध्यमांसाठी हा आत्ता आहे आणि त्याला कारण AI असं मला वाटतं. कारण तुमच्याकडे कंटेंट असेल तर तुम्हाला थांबवणारं कोणीही नाही. तुम्हाला लॉन्च करायला एंट्री बॅरियर काही नाही. मी चॅनल काढताना मला काहीच एंट्री बॅरियर नव्हतं. आज तुम्ही 5-6 वर्षांना मला गेस्ट म्हणून बोलवताय. असंख्य चॅनल रोज निघतात. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन एंट्री बॅरियर नसणारा व्यवसाय करणं, संस्थेत राहणं आणि त्यानुसार आपलं पुढचं करिअर घडवणं, कॉम्प्लिमेंटिंग AI, हेच मला भविष्य सर्व प्रकारच्या माध्यम कर्मींचं दिसतं. कारण अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत की AI ला हा विचार करता येईल का की ह्या बातमीतला इथिकल अँगल काय आहे, या बातमीतला बायस काय आहे. AI ला चित्र काढता येतं. अगदी आम्ही स्वतः गेल्या 2 वर्षाच्या आमच्या दिवाळी अंकात अत्यंत स्वस्त उपलब्ध होतं म्हणून चॅट जीपीटी कडून म्हणजे कॉन्कॉर्ड वरून चित्र काढून घेतली. पण कॉम्प्लिमेंटरी असं आहे की आता आमच्या मनात असा विचार येतोय की अरे हे तर सगळेच करतात, आपण दुप्पट पैसे देऊ आणि एका उत्तम चित्रकाराकडून खरं खरं चित्र काढून घेऊ, कारण ते आता समाजाला हवं. सो जितकं टेक्नॉलॉजीनं बनलेलं कंटेंट अबंडंटली अवेलेबल होईल, तितकं कलेला, विचार करणारा, लिहिण्याला अजून अजून किंमत येईल. हे जरी कॉन्ट्राडिक्टरी वाटत असलं तरी असंच घडतंय आता आजूबाजूला, असं वैयक्तिक अनुभवातनं वाटतं. त्यामुळे हे सगळे अंडरकरंट समजून घेऊन एआयचा वापर करून काम केलं तर माध्यम क्षेत्राला सर्वात छान दिवस पुढचे 10 वर्ष येणार आहेत. कारण जितका जास्त केऑस तितकी माध्यमांची गरज वाढती आणि पुढचे 10 वर्ष भारतासह जगात प्रचंड केऑस होणार आहे आणि प्रचंड तुमच्या माझ्यासारख्या माध्यमकर्मींची गरज लागणार आहे. ही लढाई आणि ही लढाई जिंकणं आणि हा प्रवास अत्यंत भारी करणं आपल्या हातात आहे आणि त्यासाठी टेक्नॉलॉजी हे टूल आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो की मला वेळ दिला आणि इतकं जास्त बोलू दिलं. मी 15 मिनिटाच्या ऐवजी जवळपास 25 मिनिटं बोललोय. त्यामुळे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय विनायकजी पाचलक सर. आपण अगदीच AI मुळे जी समोर आव्हानं आलेली आहेत ती आव्हानं कशी पेलावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसंच माहितीचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात आहे. AI शेवटी ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि या बुद्धिमत्ता जी आहे त्याला देखील आपल्यालाच हाताळावं लागणार आहे. भविष्य काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जी काही आव्हानं येतील ती आपल्याला पेलावयाची आहेत. हे आपण या आपल्या मार्गदर्शनातून सर्वांसमोर मांडलं. आपण आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने मनस्वी आभार मानते. आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आलोय. एखाद्या चांगल्या कृतीची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन त्या जाणीवेचे शब्दरूप होय. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेकांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांप्रती आभाराची भावना व्यक्त करण्याची विनंती करते. माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे ते कार्यरत आहेत. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव सर. सर्वांना नमस्कार. मराठी पत्रकार दिनानिमित्त AI आणि माध्यमे या विषयावर राज्यातील 9 विद्यापीठांनी एकत्र येऊन आज एक विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलं होतं. जाधव सर आपला कॅमेरा या व्याख्यानाचे मार्गदर्शक दैनिक सकाळ पुणेचे संपादक माननीय सम्राट फडणीस, तसेच दुसरे प्रमुख मार्गदर्शक थिंक बँकचे संस्थापक माननीय विनायक पाचलक, या दोघांनी
वेळ दिला, AI चे बारकावे तपशिलानं समजावून सांगितले, त्याबद्दल मी सर्व विद्यापीठांच्या वतीनं या दोघांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम जाधव करण्यासाठी हॅलो आपण कॅमेरा थोडा व्यवस्थित ठेवता का? आपण दिसत नाही आहात. हां हॅलो हां सर प्लीज. ओके. नाही, मी दिसणं असं चुकीच्या ठिकाणी बसलोय, तर मी ठीक आहे, काही हरकत नाही सर. हा त्यानंतर या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉक्टर निशा पवार मॅडम, त्यासोबतच डॉक्टर सुधीर भटकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी याचं पुढाकार घेऊन संयोजन केलं. त्यांच्या पुढाकाराला सर्वच विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुखांनी सकारात्मक आणि कृतिशील अशा पद्धतीचा पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो. सुधीर भटकर सर, निशा मुडे पवार मॅडम, त्यासोबतच प्रभाकर कोळेकर सर, संजय तांबट सर, मोईज हक सर, दिनकर माने सर, राजेंद्र गोनारकर सर, सुंदीर राजदीप सर, मीरा देसाई मॅडम यासह सोलापूर विद्यापीठाच्या तेजस्विनी कांबळे मॅडम, गोपी सोरडे सर, या सर्वांचे मी सर्व विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन मोडमध्ये उपस्थित असणारे विविध विभागातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी आणि विविध अभ्यासक्रम करत असणारे जे विद्यार्थी उपस्थित आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांचं कुणाचं राहिलं असेल आभार मानायचं, त्यांचंही मी आभार मानून संयोजकाच्या परवानगीनं हा विशेष ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद